जय महाराष्ट्र मंडळी. अहिल्यानगर जिल्ह्याचं राजकारण म्हटलं की सहकार, साखर कारखाने आणि जिल्हा बँका यांचं नाव हमखास घेतलं जातं. आणि आता पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरणारी नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक तोंडावर आलेली आहे. येत्या 2.5 ते 3 महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. पण यावेळी लढत केवळ बँकेची नाही, तर ती आहे जिल्ह्यातील बदललेल्या सत्ता समीकरणांची. एकीकडे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तर दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात. जिल्ह्याचं राजकारण अनेक वर्षे या दोन नेत्यांभोवती फिरत आलं आहे. त्यामुळे यंदाही त्यांच्या नेतृत्वाखाली दोन मोठे पॅनल रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे. भाजप मजबूत झालेला आहे. शरद पवार गट कमकुवत झालेला आहे. अनेक नेत्यांनी पक्ष बदललेले आहेत आणि जिल्ह्यात तब्बल 19 आमदारांचे नवे सत्ता केंद्र निर्माण झालेले आहे. मग या बदललेल्या राजकारणात जिल्हा बँकेवर कोणाचं वर्चस्व राहणार, कोण कोणाची बाजू घेणार आणि नगर जिल्हा बँकेची निवडणूक जिल्ह्याच्या पुढच्या राजकारणाची दिशा ठरवणार का? आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया संपूर्ण इनसाइड स्टोरी. नमस्कार मंडळी, मी पी के भांडवलकर आणि तुम्ही पाहतात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. तर मंडळी, आपण हा सर्व प्रकार मुद्देसूद पाहूया. मुद्दा क्रमांक 1, जिल्हा बँक इतकी महत्त्वाची का आहे? नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही केवळ एक बँक नाही, तर ती जिल्ह्याच्या राजकारणाचं पॉवर सेंटर मानली जाते. कारण हजारो कोटी रुपयांचे व्यवहार, शेतकरी कर्ज, सहकारी संस्था, साखर कारखाने आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेची मोठी सूत्रे या बँकेशी जोडलेली आहेत. जिल्हा बँकेवर ज्यांचं वर्चस्व असतं त्यांचा प्रभाव जिल्हा परिषद, बाजार समित्या, दूध संघ आणि इतर सहकारी संस्थांवर दिसून येतो. म्हणूनच जिल्हा बँकेची निवडणूक म्हणजे भविष्यातील राजकीय सत्ता संघर्षाची रंगीत तालीम मानली जाते. मुद्दा क्रमांक 2, विखे विरुद्ध थोरात पुन्हा आमने सामने येणार का? नगर जिल्ह्याचं राजकारण अनेक दशकांपासून राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात या दोन नेत्यांच्या प्रभावाभोवती फिरत आलेलं आहे. याआधी अनेक निवडणुकांमध्ये विखे गटाच्या विरोधात थोरात गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी एकत्रित आलेली होती. त्यामुळे बहुतांश वेळा जिल्हा बँकेवर थोरात पवार गटाचं वर्चस्व राहिलं. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. भाजपचा प्रभाव वाढलेला आहे आणि विखे गट पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झालेला आहे. यामुळे यावेळी विखे आणि थोरात यांच्या नेतृत्वाखाली दोन मोठे पॅनल समोरासमोर येण्याची शक्यता आहे. मुद्दा क्रमांक 3, नवीन नियमामुळे अनेक दिग्गज बाहेर. यंदाच्या निवडणुकीत एक मोठा बदल घडणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार सलग 10 वर्षे संचालक राहिलेल्या व्यक्तींना पुन्हा निवडणूक लढवता येणार नाही. यामुळे किमान 6 ते 7 विद्यमान संचालक रिंगणाबाहेर जाणार आहे. मात्र याचा अर्थ त्यांचा प्रभाव संपणार असा नाही. कारण अनेक नेत्यांनी आपल्या मुलांना, पत्नींना, पुतण्यांना किंवा इतर नातेवाईकांना निवडणुकीसाठी तयार करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे यंदा अनेक नवीन चेहरे दिसणार असले तरी त्यामागे जुन्याच राजकीय घराण्यांचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. मुद्दा क्रमांक 4, जिल्हा बँक शेतकऱ्यांची की साखर कारखानदारांची? एकेकाळी जिल्हा बँक शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जायची. मात्र गेल्या काही वर्षात परिस्थिती बदललेली आहे. जिल्ह्यातील अनेक प्रभावशाली साखर कारखानदार आणि सहकारी संस्थांचे नेते बँकांच्या सत्तेत आले. त्यामुळे अनेकदा जिल्हा बँक ही शेतकऱ्यांपेक्षा साखर कारखानदारांची बँक असल्याची टीका होताना दिसते. आजही जिल्ह्यातल्या बहुसंख्य राजकीय नेते सहकार क्षेत्राशी जोडलेले असल्याने बँकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठी चुरस असते. मुद्दा क्रमांक 5, विखे गटाची ताकद किती वाढलेली आहे? गेल्या काही वर्षात जिल्ह्यात राधाकृष्ण विखे पाटील यांचं राजकीय वजन मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय. भाजपची सत्ता राज्यात आल्यानंतर विखे गटाला अधिक बळ मिळालं. इतकंच नाही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील काही संचालक फोडून जिल्हा बँकेचं अध्यक्षपद प्रथमच भाजपकडे आणण्यात विखे गटाला जिल्ह्यात यश आलं. आज भाजप, महायुती आणि नव्याने आलेल्या नेत्यांच्या पाठिंब्यामुळे विखे गट पूर्वीपेक्षा अधिक मजबूत स्थितीत असल्याचं मानलं जातं. मुद्दा क्रमांक 6, थोरात अजूनही गेममध्ये आहेत का? विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर बाळासाहेब थोरात काहीसे बॅकफूटवर गेल्याची चर्चा असली तरी सहकार क्षेत्रात त्यांचा प्रभाव कायमच आहे. विशेषतः संगमनेर परिसरातील सहकारी संस्था आणि पारंपरिक मतदारांमध्ये त्यांची मजबूत पकड आहे. त्यामुळे विखे गट मजबूत झाला असला तरी थोरात यांना कमी लेखणं धोकादायक ठरू शकतं. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहणार आहे. मुद्दा क्रमांक 7,
कोण कोणाच्या बाजूला गेलंय. यंदाच्या निवडणुकीत अधिक रंगतदार होण्यामागचं कारण म्हणजे बदललेली राजकीय समीकरणं. राम शिंदे, विवेक कोल्हे, निलेश लंके, शंकरराव गडाख, प्राजक्त तनपुरे यासारख्या नेत्यांची भूमिका निर्णायक ठरू शकते. विशेष म्हणजे राज्यात महायुती असली तरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी वेगवेगळी सत्ता केंद्र निर्माण झालेली आहेत. त्यामुळं एकाच आघाडीत असलेले नेते स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या पॅनलमध्ये दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुद्दा क्रमांक 8. 19 आमदारांचा परिणाम काय होणार? अहिल्यानगर जिल्ह्यात आता तब्बल 19 आमदार आहेत. त्यामुळे जवळपास प्रत्येक तालुक्यात एकापेक्षा जास्त सत्ता केंद्र निर्माण झालेली आहेत. परिणामी जिल्हा बँकेसाठी इच्छुकांची संख्या सुद्धा वाढलेली आहे. प्रत्येक गटाला प्रतिनिधित्व हवं आहे. म्हणून उमेदवारी वाटप हेच दोन्ही पॅनल समोरचं सर्वात मोठं आव्हान ठरणार आहे. मुद्दा क्रमांक 9. पुढील 90 दिवसात काय महत्त्वाचं आहे? पुढील 3 महिने नगर जिल्ह्याच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. कारण जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून आगामी जिल्हा परिषद, बाजार समित्या आणि इतर सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे संकेत मिळणार आहे. कोणाचा प्रभाव वाढतो आणि कोणाची ताकद कमी होते याचं पहिलं चित्र याच निवडणुकीत दिसून येतं. मुद्दा क्रमांक 10. या निवडणुकीचा सर्वात मोठा संदेश काय? नगर जिल्हा बँकेची निवडणूक ही केवळ संचालक निवडण्याची प्रक्रिया नाही, तर ती अहिल्यानगरच्या भविष्यातील राजकीय सत्ता समीकरणाची चाचणी आहे. विखे गटाचं वाढलेलं प्राबल्य कायम राहतं का? थोरात गट पुन्हा एकदा सहकारातून जोरदार पुनरागमन करतो का? की एखादं तिसरं समीकरण तयार होतं? या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढील काही महिन्यात मिळणार आहेत. या संपूर्ण घडामोडीमागे जर पाहिल्या आपण 3 गोष्टी स्पष्ट दिसतात. पहिली, नगर जिल्हा बँकेची निवडणूक ही जिल्ह्याच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाची लढत ठरणार आहे. गोष्ट दुसरी, विखे आणि थोरात या 2 प्रमुख गटांमध्ये पुन्हा एकदा थेट संघर्ष पाहायला मिळू शकतो. आणि गोष्ट तिसरी, बदललेल्या राजकीय परिस्थितीत कोण कोणाच्या बाजूला उभं राहत असतं यावरच निवडणुकीचं भवितव्य अवलंबून असेल. आता तुम्हीच सांगा, जिल्हा बँकेवर पुन्हा थोरात गटाचं वर्चस्व राहील का? की विखे गट यावेळी पूर्ण ताकदीने सत्ता काबीज करेल? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये लिहा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी तुम्ही सत्ता मंचला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका.